नारळी पौर्णिमेला नेहमीच आपण नारळी भात किंवा खोबऱ्याची बर्फी असे काही पदार्थ बनवतच असतो. त्यावेळेला आपण नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी म्हणून ओल्या नारळाची करंजी बनवतोय. करंजी आतून रसरशीत गोड आणि वरून मस्त कुरकुरीत लागते आणि ही करंजी 7 ते 8 दिवस सहज टिकते. खरं तर करंजीचा स्वाद एकदम झकासच लागतो. आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त ओल्या नारळाच्या करंज्या करतो. या करंज्या माझ्या आईला खूप जास्त आवडतात. या करंज्या करायला अगदी सोप्या आणि चवीला खूपच सुंदर लागतात. आज ही रेसिपी आपण स्टेप बाय स्टेप करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संपूर्ण रेसिपी डिटेल दिलेली. नमस्कार, सुषमाच्या किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं. आज आपण इथं एका नारळाची करंजी करणार आहोत. त्याच वेळेला नारळाची करवंटी निघत नाही तर आपण या पद्धतीनं नारळाची करवंटी काढणार आहोत. कुकरमध्ये पाणी घातले, त्यामध्ये मी जो फोडलेला नारळ आहे तो ठेवलेला आहे. कुकरला फक्त 1 शिट्टी द्यायची आहे. करंजीचे जे वरचं आवरण असतं त्याचं आपण पीठ मळून घेणार आहोत. त्यासाठी मी इथं 1 कप एवढा मैदा चाळून घेतलेला आहे आणि 2 टेबलस्पून एवढा रवा घेतलेला आहे. करंजीच्या सारणासाठी रवा नेहमी बारीकच वापरावा. जर जाड रवा असेल तर तो मिक्सरला फिरवून घेतला तरी चालू शकतो. बारीक रवा लवकर भिजतो आणि पीठ छान मऊ होतं. कोणताही गोड पदार्थ करतो ना त्यावेळी चिमटभर मीठ घालायचे, म्हणजे चव खूप जास्त चांगली लागते. आता आपल्या या करंज्या एकदम छान खुसखुशीत होण्यासाठी मी तूप घालणार आहे याच्यामध्ये. मोहण्यासाठी आपण इथं 2 टेबलस्पून एवढं तूप घातलेलं आहे. पोह्याचे चमचे म्हटलं तर 6 चमचे एवढं आपण तूप घालणार आहोत. टेबलस्पून म्हणजे आपली छोटी पळी असती ना तेवढं माप असतं याचं. टेबलस्पूनचा तुमच्याकडे चमचा नसेल तर तुम्ही पोह्याच्या चमच्यानं 6-7 चमचे तूप घेतलं तरी चालू शकतं. तूप खूप जास्त गरम करायचं नाही, थोडं कोमट करायचं आणि आपण या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत. आणि हे तूप सगळीकडे आपण या पिठाला चोळून घेणार आहोत की जेणेकरून हे मोहन सगळ्या पिठाला व्यवस्थित सगळीकडे लागलं पाहिजे. पण सगळीकडे लावल्यानंतर त्या पिठाची मूठ जर वळत असेल तर तुमचं पीठ अगदी परफेक्ट झाले असं समजायचं. मूठ वळून बघायची की तुमच्या पिठाची मूठ वळती आहे का ते. इथं पाहू शकताय आपल्या पिठाची एकदम छान अशी मूठ वळती आणि ती मूठसुद्धा एकदम छान फुटलीसुद्धा पाहिजे, म्हणजे मग आपलं पीठ अगदी परफेक्ट आहे समजायचं. तर यामध्ये थोडं थोडं पाणी करून आपण पीठ मळणार आहोत. खूप जास्त पाणी नाही घालायचं आणि खूप जास्त पीठ पातळही करायचं नाही आणि खूप जास्त घट्टही करायचं नाही. पीठ मळायला मला साधारण पाव कप एवढंच पाणी लागलं. हे पीठ पाहू शकताय तुम्ही, अगदी मी चपातीचं पीठ असतं तसं भिजवलेलं आहे. आणि हे झाकून आता आपण ठेवणार आहोत. सारण होईपर्यंत छान भिजलं पाहिजे, एक अर्धा तास तरी. अशा पद्धतीनं नारळाचं करवंटी लगेच निघती. अगदी झटपट 2-3 मिनटामध्ये ही करवंटी निघती. हाताला लागत नाही अजिबात, पटकन हे काम होतं आपलं. जर तुमच्याकडं खवणीची विळी असेल तर एवढं कष्ट करायची गरजच नाही. खवणीनं पटकन नारळ खवला जातो. आता छान या नारळाच्या आपण साली काढून घेणार आहोत. सोलण्यानं काढा किंवा सुरीनं काढल्या तरी चालू शकतात. आता इथं पाहू शकताय पांढरा शुभ्र असा नारळ आपला तयार झाला आहे. आता हे चिरून आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. आता सारणासाठी आपण इथं गुळाचा वापर करणार आहे. तुम्ही साखर वापरली तरी चालू शकते, पण यामध्ये गूळ खूप सुंदर लागतो. तर श्रावण महिना सुरू आहे आणि प्रत्येक सणाला आपण गोड पदार्थ करतो आणि त्यामध्ये वेलची पावडर टाकतो. तर त्यासाठी मी वेलची पावडर करायला ठेवलेली आहे. 15 वेलची सोलून घेतलेत आणि त्या भाजून घेऊन आपण मिक्सरला फिरवणार आहोत. आता खोबरं छान मिक्सरला फिरवून घेतले आपण. पांढरा शुभ्र असा आपला खोबऱ्याचा किस तयार झाला आहे. आता करंजीसाठी आपण सारण करणार आहोत. त्यासाठी जाड तळाची कढई आपण गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1-2-3 चमचे तूप घालणार आहोत सुरुवातीला. तूप थोडं गरम झालं की आपण ड्रायफ्रूट्स थोडे भाजून घेणार आहोत तुपामध्ये. थोडे ड्रायफ्रूट्स परतल्यामुळं त्याच्यामध्ये क्रंचही छान येतो. ड्रायफ्रूट्स थोडे परतून झाले तर त्याच कढईमध्ये मी खोबरं त्याच्यामध्येच ॲड केले, त्याच कढईमध्ये, म्हणजे त्याच्याबरोबरच आपण हे खोबरं भाजून घेणार आहोत थोडंसं. हे खोबरं इथपर्यंत परतायचं आहे की त्यामधला ओलावा पूर्ण निघून गेला पाहिजे. एकदम ड्राय झालं पाहिजे खोबरं. म्हणजे काय होतं, आपल्या या करंज्या बरेच दिवस टिकतात. जर नारळ ओला राहिला तर तुमच्या करंज्या खूप जास्त दिवस टिकणार नाहीत, आतून त्याला फंगस लागू शकते. खोबरं भाजून झाले तर त्यामध्ये आपण गूळ घालणार आहोत. तर जेवढं तुमचा खोबऱ्याचा किस असेल त्याच्या अर्धा आपला गूळ असला पाहिजे, एवढं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. गूळ घातल्यानंतर सुद्धा गूळ छान मेल्ट होऊन द्यायचं आहे आणि हे सारण अगदी छान कोरडं होईपर्यंत आपण परतणार आहोत. तर यामध्ये मी 1 चमचाभर खसखस घातलेली आहे. शिवाय आता आपण मगाशी केलेली वेलची पावडरसुद्धा यामध्ये घालणार आहोत, म्हणजे वास एकदम छान येतो सारणाला.
सारण छान कोरडं झाले इथं पाहू शकताय. आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि हे सारण थंड करायसाठी आपण एका प्लेटमध्ये मोठ्या ओतून पसरून ठेवणार आहोत. पसरून ठेवल्यामुळं सारण एकदम छान लगेच थंड होईल. एक 10 मिनिटानंतर सारण छान थंड झाल्यानंतर मी बाउलमध्ये काढून घेणार आहे. सारण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर महिनाभर सहज टिकेल आणि बाहेर ठेवलं तर 15 दिवस सहज टिकणार आहे. एकदा अशा करंज्या नक्की करून बघा. आतून रसरशीत आणि बाहेरून अगदी खुसखुशीत कुरकुरीत लागतात. सारण होईपर्यंत साधारण अर्धा पाऊण तास झालेला आहे आणि आपलं पीठ छान भिजलेलं आहे. पिठाला तेल लावून छान आपण मळून घेणार आहोत आणि आता आपण पिठाच्या गोळ्या करणार आहोत. या गोळ्या खूप जास्त छोट्या पण करायच्या नाहीत आणि खूप जास्त मोठ्या करायच्या नाहीत. पेढ्याच्या आकाराच्या गोळ्या आपण करणार आहोत. इथे सुरुवातीला मी 5 गोळ्या करून घेतलेल्या आहेत. आता आपण लाट्या लाटणार आहोत. त्यासाठी तुम्ही तेलाचा वापर करू शकता किंवा पीठ लावून लाटलं तरी चालू शकतं. इथे थोडंसं मी मैदा लावून या लाट्या लाटून घेणार आहे. खूप जास्त पण पीठ लावायचं नाही, नाहीतर तेलामध्ये तरंगतं पीठ. ही लाटी खूप जास्त पातळ लाटायची नाही, अगदी थोडीशी जाडसर अशी ठेवायची. म्हणजे मग ओलं सारण असतं ते सारण पण बाहेर येणार नाही आणि करंजी एकदम खुसखुशीतसुद्धा होते. मस्त 2-3 चमचे असं आपण टचचं भरून एवढं सारण घातलेलं आहे. मी सगळीकडनं दाबून अशी करंजी घ्यायची आहे. करंजी कोरण्यापेक्षा साईडनं अशी मुडपून घेतलेली आहेत ह्या करंज्या. तुम्ही कोरल्या तरी चालू शकतात. आता आपण दुसऱ्यासुद्धा लाट्या लाटणार आहोत आणि त्यामध्ये सारण भरून असं मुडपून घेणार आहोत किंवा कोरलं तरी चालू शकतं. मी काही कोरल्या आणि काही आपण अशा मुडपून घेतलेल्या आहेत. आता या लाट्या फुटू नये, साईडनं सारण बाहेर येऊ नये म्हणून थोडंसं पाणी लावून चिकटवलं तरी चालू शकतं किंवा दूध लावलं तरी चालू शकतं. इथं पाहू शकता या पद्धतीनं तुम्ही मुडपू शकता. जसे आपण मोमोज वगैरे करतो, मोमोजला कशा कळ्या पाडतो त्याच पद्धतीने इथं कळ्या पाडून घेणार आहोत आपण. ओल्या नारळाची ही करंजी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बरेचसे व्हिडिओ श्रावण महिन्यातले स्पेशल आपले येत आहेत. आपली झेन अल्फा म्हणजे 10 ते 15 वयोगटातील मुलांच्यासाठी टिफिन सिरीज आपली 1 दिवस आडानं हे पदार्थ येतच असतात. टिफिन सिरीज रेसिपीमध्ये आपण अगदी 10 मिनिटांमध्ये झटपट बनणाऱ्या पौष्टिक रेसिपी दाखवल्या आहेत. तर तोपर्यंत आपल्या करंज्या तयार झालेत. इथं 5 करंज्या अगोदर मी तयार करून घेतलेत. तेल गरम झाले की नाही हे चेक करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण एक करंजी अगदी अलगवार सोडायची आहे. करंजीला लगेच झारा लावायचं नाही, अगदी थोड्या वेळानं एक सेट झाल्यानंतर मग करंजी आपण उलटणार आहोत आणि गॅस कमी ठेवायचा आहे. एकदा करंजी सोडल्यानंतर लगेच मऊ करंजीला तुम्ही जर झारा लावला तर मध्ये करंजी फुटण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे थोडी कडक करंजी झाल्यानंतर मग तुम्ही करंजी परतायची आहे. छान अशा गोल्डन रंगावरती आल्यानंतर आपण या करंज्या काढणार आहोत. आता इथं करंजी काढताना मी मोठा झारा साईडला धरला आहे आणि त्यामध्ये आपण छोट्या झाऱ्याने या करंज्या काढतोय की जेणेकरून करंजीचं तेल त्या कढईमध्येच पडेल. मोठ्या झाऱ्यानं काढल्या करंज्या तर बऱ्याच वेळा फुटतात. यासाठी छोट्या झाऱ्यानं करंज्या काढून घेणार आहोत आपण. आणि एक्सेस ऑइल साईडला निघण्यासाठी आपण या करंज्या परत चाळणीमध्ये मी काढून ठेवलेल्या आहेत. आता या मुलीला माझ्या मुडपायला येत नाही आहे करंजी, त्यासाठी तिनं असं वेगळं काहीतरी केलेलं आहे, पण दिसतंय छान. फोक घेतला आणि फोकने आपण चिरतो त्याच्यात त्या ठिकाणी असं दाबून दाबून छान डिझाईन तयार केलेलं आहे. याच पद्धतीनं आपण 3-3, 4-4 एवढ्याच करंज्या तेलामध्ये टाकणार आहोत. खूप जास्त करंजी तुम्ही एकाच वेळेला तेलामध्ये टाकली तर ती तेलकट होणार. इथं पाहू शकता आपल्या करंज्या अजिबात तेलकट झाल्या नाहीत, पण अगदी छान खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेल्या आहेत. ह्या करंज्या एवढ्या भारी लागतात ना, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघाच. माझ्या म्हणण्यानुसार लईच भारी लागतात बघा. इथं पाहू शकताय करंजी अजिबात आपली तेलकट झाली नाही, अगदी खुसखुशीत, मस्त कुरकुरीत, रसरशीत आणि एकदम झकास लागतात. तयार आहेत आपल्या ओल्या नारळाच्या करंज्या. मी तुम्हाला करंजी फोडून सुद्धा दाखवते. वरून एकदम खुसखुशीत आणि आतून एकदम रसरशीत अशी आपली करंजी झाली आहे. तर या नारळी पौर्णिमेला नक्कीच ही करंजी करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा तुमची करंजी कशी झाली ते. करंजीची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सेव्ह करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू खुसखुशीत रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय.